लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार युनिटने मोलगी येथे एक यशस्वी सापळा रचून वाहतूक नियंत्रण ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यास 500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। तक्रारदार हे बोलेरो 4 चाकी वाहनाद्वारे मागील 5 वर्षांपासून प्रवासी वाहतूक करतात। त्यांच्या वाहनावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आरोपी मिलाप बाळू शिंदे यांनी दरमहा 1000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। तडजोडीनंतर 500 रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले। दिनांक 3 ऑगस्ट रोजी मोलगी बाजारपेठेत आरोपीने पंचांसमक्ष 500 रुपयांची लाच स्वीकारली। त्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीच्या राहत्या घराची झडती घेण्यात येत असून मोबाईल ताब्यात घेऊन तपास केला जात आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।